आत्ताच राज्य सरकारनं घोषणा केली आहे की 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलण्यात येणार आहे. आता गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रलंबित होता आणि काही महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी हा विषय लावून धरला. इतका लावून धरला की समस्त मराठा समाजाने त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्या प्रतिसाद पाहून मराठा समाजाची भावना ओळखून राज्य सरकारनं अनेक आश्वासनं दिली, वेळोवेळी उपोषण थांबवली, पण त्याचा कोणताही फायदा भविष्यात पाहायला मिळाला नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा आणि तिथे जाऊन उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता तिथे. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून सगळा मराठा समाज मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता. मुंबईच्या दिशेने रवाना होताना जी गर्दी महाराष्ट्राने पाहिली, अनुभवली, ती अद्वितीय होती, अद्भुत होती. ती सगळी जर गर्दी मुंबईच्या शहरात गेली असती तर पूर्णपणे शहर विस्कळीत झालं असतं. म्हणून त्यांचा ताफा मुंबईच्या बाहेर चढवण्यात आला आणि तिथे एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं अध्यादेशाचं. त्यानंतर मोर्चा मागे वळला, सगळे मराठा समाज वापस फिरले. पण तेव्हाच जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम दिला होता की लवकरात लवकर जर यावर पुन्हा अध्यादेश आला नाही, निर्णय घेतला गेला नाही, तर 10 फेब्रुवारीपासून मी पुन्हा उपोषणाला बसेल. आणि उपोषणाची तयारी सुरू असतानाच 500 युवक सोबत बसणार होते. ही बाब राज्य सरकारला कळली आणि त्यांनी तातडीने निर्णय घेतले. पण या निर्णयाचा काय फायदा होऊ शकतो, काय तोटा होऊ शकतो, या अधिवेशनात काय होईल पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहत आहात SK आईना. या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यावी लागेल की आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्यात. अशा वेळी छगन भुजबळ यांच्या माध्यमातून प्रकाश यणगे यांनी ओबीसी समाजाचा नवीन पक्ष निर्माण करण्याची घोषणा केली होती. दुसरीकडे वंचितचाही पाठिंबा ओबीसी संदर्भात थोडासा जास्त दिसला असं बोललं जातं. त्यामुळं आगामी काळात जर ही वोटिंग बँक हातातून गेली तर अवघड होऊ शकतं. ही भावना सरकारमध्ये निश्चित असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी यांचं राजकारण आताचं पाहता ते ओबीसी समाजाला टार्गेट करताय. टार्गेट मीन्स त्यांची मतं वळवण्याचा प्रयत्न करताय. त्यासाठी वेगवेगळ्या घोषणाही ते करताय. त्यामुळे महायुती सरकार असेल, एकंदरीत भाजपा सरकार असेल, यांचे हेच प्रयत्न असणार आहे की ओबीसी समाजाचं मतदान आपल्याकडे आलं पाहिजे. पण दुसरीकडे मराठा समाजाची संख्या ही महाराष्ट्रात भली मोठी आहे. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची काळजी ते घेताना दिसत आहे. जर मराठा समाज नाराज झाला किंवा जरांगे पाटलाच्या माध्यमातून नवीन पक्ष तयार झाला तर आताची संख्या कमी होऊन जाईल आणि एक वेगळी मराठ्यांची संख्या, वेगळ्या आमदारांची संख्या निर्माण होईल आणि तेव्हा सरकार स्थापन करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागू शकतं. हा अंदाज पाहून आणि उपोषणाला वेळीच थांबवण्याच्या अनुषंगाने 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन शिंदे सरकारनं बोलवलंय. आता या विशेष अधिवेशनात मागासवर्गीय आयोगाने ज्या काही तपासण्या केल्या आहेत त्या तपासण्या यामध्ये तपासल्या जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून जो रिसर्च चालू होता, ज्या नोंदी चालू होत्या, त्यांना नोंदीही तपासल्या जातील. यावर चर्चा होईल आणि विधेयक मांडण्याची मोठी शक्यता आहे. विधेयक मांडलं जाईल, त्यावरही चर्चा होईल आणि बहुसंख्य आमदारांच्या मतामुळे, चांगल्या मतामुळे मराठा आरक्षणाचा विधेयक जे आहे ते पारित होऊ शकतं. पण अशा वेळी ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ते हा मुद्दा किती लावून धरतात, याला विरोध करतात की सरकार याच्यावर दुसरा तोडगा काढणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा काही उपाय आहे का, हे सुद्धा या सेशनमध्ये आपल्याला कळणार आहे. पण छगन भुजबळ सारखे ओबीसी समाजाचे नेते अर्थातच हे विधेयक कोणतं आहे हे तपासून त्यावर बोलतील. हे जर ओबीसीला धक्का लावून किंवा ओबीसी मधून दिलं जाणार असेल तर निश्चितच हे नेते त्याला विरोध करणार आहे. हे विधेयक पारित झालंच, 15 तारखेला शिक्कामोर्तब झालाच आरक्षणावर, तर महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटू नये हीच सगळ्यांची अपेक्षा आहे. आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.